विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. ड्रॉप घेतलाय, वर्षभर अभ्यास केलाय आणि आता भीती वाटायला लागली तुम्हाला. जास्तीत जास्त मुलांच्या बाबतीत असंच घडतंय. अक्षरशः पळून जातात इथून मुलं. मी दरवर्षी अनुभव घेतलाय, दरवर्षी. पॅनिक मोडमध्ये जातात. माझ्याकडून होत नाहीये, माझा स्कोर होत नाही. आता घरी काय सांगू? एवढं मी केलं, मला भीती वाटायला लागलेली आहे. हेच रडगाणं दरवर्षीच आहे. दरवर्षीचं आहे. पण यातून पण मी तुम्हाला सांगतो, ज्यांनी ठरवलंय ना, त्यांनी रिझल्ट लावून दाखवलाय. नेहमी मला हेमंत जाधव हा विद्यार्थी आठवतो. 3 पर्सेंटाइल होते पहिल्या अटेम्प्टमध्ये. पर्सेंटाइल तिथून तो 98 पर्सेंटाइल वर गेला. का? कारण इथं आल्यानंतर, माझ्या इथं आल्यानंतर, मला जॉइन केल्यानंतर त्यानं जे मी सांगितलं ते ऐकलं आणि त्याचबरोबर त्याचा जो ग्रुप होता तो सगळ्या अभ्यासू मुलांचा होता, अभ्यासू मुलांचा आणि त्याच्यामुळे यश हे मिळणारच होतं. इथे प्रॉब्लेम तुमचा काय होतोय, की जरासा अवघड प्रश्न दिसला, की खुश. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं प्लॅन चुकतोय तुमचा. आता मला सांगा या स्टेजला तुम्ही घाबरून सगळं सोडून जर घरी पळून गेला तर काय होणार आहे? नुकसानच होणार आहे ना. नाही मला सर हे जमतच नाही. मला हे येतच नाही. अरे मग 10वी ला 96% पाडले कसे तू मार्क? मला म्हणायचं आहे काय मी कुठल्या मुलाबद्दल किंवा काही बोलत नाहीये लक्षात घ्या. ॲक्चुअली मुलाबद्दलच बोलतोय म्हणूया आपण. पण मेन पॉइंट काय तुमच्याबद्दलच बोलतोय ना. बऱ्याच मुलांच्या बाबतीत घडतंय ना असं लक्षात घ्या. विनाकारण पॅनिक मोडमध्ये जायचंय, की मला मॅथ जमतच नाहीये, फिजिक्स फार अवघड आहे, केमिस्ट्री होतच नाहीये. तुम्ही केलं नाहीये. तुम्ही केलं काय सांगू का? तुम्ही बहीण-भावाची लग्न अटेंड केली. तुम्ही यात्रा-जत्रा अटेंड केल्या. तुम्ही सगळे दाताची ट्रीटमेंट, ही ट्रीटमेंटसाठी क्लास चुकवले लक्षात घ्या. होय. आता डोक्याला हात लावून बसण्यात काही अर्थ नाहीये. वेळ आहे अजून. आहे. चान्स आहे. जर केलं तर होईल लक्षात घ्या, नाहीतर होणार नाहीये. 1 वर्ष दिलंय तुम्ही स्वतःचं. आयुष्यातलं 1 वर्ष दिलंय रिझल्टसाठी आणि मी सांगितलेला प्लॅन जर तुम्ही केला, तर तुम्हाला रिझल्ट मिळेल, मिळेल. बाळांनो फक्त 25 दिवस द्या, 25 दिवस. काय प्रकारे एक्सप्लेन करतोय. मी तुम्हाला सांगतो आपले फिजिक्सचे 12वीचे केमिस्ट्रीचे 12वीचे टॉपिक 16, 16, 1600 आहेत. 11वीचे आपण 8, 9, 8, 9 असं जर इमॅजिन केलं, कन्सिडर केलं तर टोटल 75 टॉपिक आहेत. रोज 3 टॉपिक. माझी स्ट्रॅटेजी तीच आहे. मी तुम्हाला सांगतो. आपली रँकर टेस्ट सीरीज, रँकर्स कोर्स, कमबॅक बॅच, क्रॅश कोर्स सगळ्यांवर मी व्हिडिओज या ज्या टेस्ट आहेत ना, त्या मी 21 तारखेपासून अपलोड करायला सुरुवात करतोय. 21 तारखेला पहिली टेस्ट आहे. कुठल्या असणार आहे? सॉलिड स्टेट, रोटेशनल डायनामिक्स आणि मॅथचा पहिला टॉपिक. लॉजिक किंवा मॅट्रिक्स. लॉजिक तर लॉजिक असेल. अरे, आणखी सगळ्यात इम्पोर्टंट मी तुम्हाला सांगतो प्रॉब्लेम काय होतोय? प्रॉब्लेम असा होतोय, की आम्हाला टेस्ट द्यायला वेळच मिळत नाहीये, आमचा अभ्यास झालेला नाहीये. बरं, आणखी महत्वाचं माझी स्ट्रॅटेजी फिक्स आहे. फिक्स आहे, फिक्स आहे, फिक्स आहे, की ओन्ली 15 क्वेश्चन. होय. एक-एक टॉपिकवर टेस्ट आहे. रोटेशनलचे फक्त 5 प्रश्न देणार आहे. त्याच्यानंतर सॉलिड स्टेटचे फक्त 5 प्रश्न देणार आहे आणि त्याच्यानंतर मॅथ्सचे फक्त 5 प्रश्न आहेत. हो. आणि सगळ्यात महत्वाचं 15 क्वेश्चन आणि 15च मिनिटाचा वेळ. होय. 15 मिनिट्स. होय. तुम्ही एकदा, दोनदा नाही 3 वेळा तुमची रिव्हिजन झालेली आहे बाळांनो. तुम्ही वर्षभर एवढा टेस्ट दिल्यात, मग आता का खचून चाललाय? का खचून चाललाय? का निराश होताय? का डिप्रेशनमध्ये जाताय तुम्ही? दुसऱ्याचे चांगले मार्क बघून तुम्ही बघून डिप्रेशनमध्ये जाता. हो. माझ्या बऱ्याच मुलांच्या बाबतीत मी तसं बघितलंय. त्याचा एवढा स्कोर होतोय. अरे पण त्याचा स्कोर जाऊ दे ना, तू तुझा स्कोर इम्प्रूव्ह कर ना. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं फक्त 25 दिवसात. तर संडेला सुट्टी नाहीये, सॅटर्डेला सुट्टी नाहीये, आता गावाला जायचं नाहीये. घरी बसून अभ्यास करायचा आहे लक्षात घ्या. म्हणजे हॉस्टेलमध्ये असेल तर हॉस्टेलमध्ये. मी म्हणलो घरी. घरी पण म्हणजे तिथं सुद्धा कुठलं फंक्शन, फॅमिली फंक्शन नाहीये तुमच्यासाठी आता. नाही म्हणजे नाही हे लक्षात घ्या आणि हे जर तुम्ही केलं तर मग रोज 3 टॉपिक करायचे. बरोबर आहे. मी तुम्हाला सांगतो तुमची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. आता शांतपणे ऐका स्ट्रॅटेजी. किती तारखेला टेस्ट स्टार्ट होणार आहे आपली? किती तारखेला टेस्ट स्टार्ट होणार आहेत? 21 तारखेला. बरोबर आहे? मग 21 तारखेला मी सांगतो अभ्यासाला तुम्ही आता सुरुवात कराल. पण 20 जानेवारीला तुमचा सगळा अभ्यास संध्याकाळी कंप्लीट व्हायला पाहिजे ॲट एनी कॉस्ट. मी अशी नाटकं बघितली मुलांची. मॉक टेस्ट दिली का? नाही सर अजून द्यायची आहे, द्यायची आहे. टेस्ट दिल्यात का? नाही अजून दिली नाही, दिली नाही. आपल्या टेस्ट सकाळपासून असणार आहेत. मी तुम्हाला सांगतो 21 जानेवारीला सकाळी उठल्या-उठल्या तुम्हाला टेस्ट द्यायचे आहेत. मी तर सांगतो तुमचं 9चं टायमिंग फिक्स ठेवा. 9ला यायचंय क्लासमध्ये टेस्ट द्यायची म्हणजे मी तुम्ही जिथं असेल तिथं म्हणतोय लक्षात घ्या. सकाळीच टेस्ट द्यायची आहे. नाहीतर रडगाणं काय? नाही अजून अभ्यास झाला नाही. संध्याकाळी देणार आहे टेस्ट, दुपारी देणार आहे टेस्ट, रात्री देतो की टेस्ट. अरे पेंडिंग ठेवला आत्तापर्यंत. इथून पुढे ठेवायचं नाहीये. ॲट एनी कॉस्ट. म्हणजे काय होणार? 21 तारखेला दिली टेस्ट सकाळ-सकाळी. किती प्रश्न आहेत? 15 क्वेशन. किती मिनिटाचा वेळ आहे? 15 मिनिटं तुम्हाला काढायचे आहेत. 15 मिनिटात टेस्ट झाली. पुढच्या पाऊण तासात एनालिसिस व्हायला पाहिजे. आले का प्रश्न? जमले का? किती मार्क पडले? काय चुकलं आपलं?
अनालिसिस झालं 10-11 पर्यंत फिनिश. नंतर 22 तारखेला. 22 तारखेला पुढचे टॉपिक असणार आहेत. रोटेशनल असणार आहे, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड असणार आहे. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड हा फिजिक्स मधला असणार आहे. केमिस्ट्री मधला सोल्युशन असणार आहे. झालाय, तुम्ही केलंय सगळं लक्षात घ्या. आणि मॅथ्स मधला लॉजिक किंवा मॅट्रिक्स असेल, पुढचा असेल तो. मुद्दा असा आहे की 25 दिवस 75 टॉपिक होणार आहेत. आणि इथं सुद्धा तुम्हाला पैकीच पैकी मार्क नाहीत पडणार. यश अपयश या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. म्हणतात ना मराठीत आपण, कधी यश कधी अपयश हे येणार आहे, फक्त तुम्ही खचून जायचं नाहीये. आणि सांगतो 25 दिवस, 25 दिवसानंतर काय करायचं सांगतो. आता 21 तारखेला सुरू केलं. जानेवारीतले 10 दिवस मिळतात. आता फेब्रुवारीतले 15 दिवस मिळणार आहेत आपल्याला. बरोबर आहे? मी तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर आपल्या फुल लेंथ टेस्ट सुरू होणार आहेत. फुल लेंथ टेस्ट असणार आहेत, तुमच्या लक्षात घ्या. आणि हे सगळं ड्रॉपर्स कुठे आहेत माझे? सगळे कमबॅक बॅच मध्ये आहेत बरं का. बॅचचं नावच कमबॅक आहे. करायचंय म्हणून तर तुम्ही बॅच ती घेतली ना. मग टेस्ट का देत नाहीत? का टेस्ट देत नाही तुम्ही? काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? अजून बऱ्याच मुलांनी ती 14 तारखेची ग्रुप टेस्ट दिलेली नाहीये. दिलेली नाहीये. रिअॅलिटी बोलतोय मी, लक्षात घ्या. हां. आणि हे माझ्या बाबतीत घडत नाहीये. मी बऱ्याच वेळा बघितलंय. मी बऱ्याच वेळा तो राजवंत सरांचाच व्हिडिओ बघ सांगतो तुम्हाला मी, की ते सर म्हणत होते, की "दो टेस्ट, क्यों नहीं दे रहे हो?" सगळ्याच प्लॅटफॉर्मवर हा प्रॉब्लेम आहे ऑनलाईन. कारण काय आहे, की तुमचा अभ्यास होतच नाही रे कधी कंप्लीट. कायम मनात तेच असतं. अजून झालं नाही, झालं नाही किंवा चुकीचा अभ्यास करताय. करा ना पट रिव्हिजन. करा ना वन पेज स्ट्रॅटेजी. करा ना फॉर्म्युले सगळे तयार. आता पहिला टॉपिक जर रोटेशनल असेल, करा की त्याचे फॉर्म्युले. घ्या की एकत्र सगळं. कधी घेणार आहे? कधी घेणार आहे? मग आता मुद्दा तुमच्या लक्षात आलेला आहे, की तुम्हाला अभ्यास करायचा आहे. 25 दिवसानंतर फुल लेंथ टेस्ट असणार आहेत. आणि ॲट द एंड मी तुम्हाला सांगतो, मला असं वाटतंय, की काहीतरी 21 फेब्रुवारीला ना मॅथ्सचा पेपर आहे. तारीख थोडी इकडे-तिकडे होईल बरं का, लक्षात घ्या. तुम्ही तुमचं टाईम टेबल चेक करा बोर्डचं. हा मॅथ्सचा पेपर झाला ना बाळांनो, मॅथ्सचा पेपर झाल्यानंतर ना 21 फेब्रुवारी ना, फेब्रुवारीचे पुन्हा 4-5 दिवस मिळतात. हो, फेब्रुवारीचे. मार्च अख्खा मिळतोय तुम्हाला. एप्रिलमधले 10 दिवस मिळतायत. काय पाहिजे? 45 पेक्षा 50 दिवस मिळाले तुम्हाला पहिल्या अटेम्प्टला. सगळ्यांना प्रॉपर वेळ आहे, लक्षात घ्या. म्हणजे हे मी काय बोलतोय, कारण मला माहिती आहे काही ड्रॉपर बोर्डची एक्झाम पण देतात. त्यांना त्याचं टेन्शन आलंय, की आमची बोर्डची तयारी कशी होणार म्हणूया आपण. तर मी तुम्हाला सांगतो, या 25 दिवसात ना तुम्ही हा अभ्यास करा. या टेस्ट द्या. द्या. तुम्ही म्हणू नका आम्हाला बोर्डची तयारी करायची आहे. हे 15 क्वेश्चन सोडवताना बोर्डची तयारी होणार आहे ना तुमची. सीईटीचा अभ्यास फार वेगळा आहे, बोर्डचा वेगळा आहे असं नाहीये बाळांनो, लक्षात घ्या. आता मगाशी मी तुम्हाला हेमंतचं उदाहरण दिलं. अरे हेमंतपेक्षाही चांगली होती. 1% ची मुलं आहेत जी 90च्या पुढे गेलेत, 95-96 कडे गेलेत अशी मुलं आहेत. 10वीला 50% मार्क असणारी मुलं. पण त्यांनी ऐकलंय रे, ऐकलंय. मनापासून केलंय. तुम्ही जर करणार नसाल ना, तर घरी जावा, लक्षात घ्या. सिरियसली बंद करा अभ्यास. उगाच पालकांना पण खोटी स्वप्न दाखवूच नका. हं. आणि क्लिअरली तुम्हाला स्वतःचा विचार करायचा आहे, एकट्यापुरता विचार करायचा आहे. स्वतःला किती येतंय ते बघायचंय. येत नाही 15च मिनिटाचं टार्गेट आहे. या 15 मिनिटात तुम्हाला 15 क्वेश्चन सोडवायचे आहेत. जास्त वेळ मी देणारच नाहीये. हो, तुम्हाला पटकन काय करायचंय, की ऑब्व्हियसली पहिला केमिस्ट्री, नंतर फिजिक्स आणि नंतर मॅथ्स. केमिस्ट्रीचे प्रश्न 2 मिनिटात व्हायला पाहिजे. 2 ते 3 मिनिटात, लक्षात घ्या. ओके. फिजिक्सचे प्रश्न पण 2-3 मिनिटात व्हायला पाहिजेत. ओके. म्हणजे तुम्हाला सांगतो 5-6 मिनिटात हे व्हायला पाहिजे आणि मॅथ्सला 10 मिनिटं वेळ तुम्ही दिला पाहिजे. मॅट्रिक्स करायचंय, शॉर्टकट्स केले पाहिजेत. लॉजिकमध्ये सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर व्हायला पाहिजेत. एका दिवशी 3 टॉपिक हेवी वाटते. रोज एका टॉपिकची टेस्ट ठेवू. बंद करा मग तुम्ही, लक्षात घ्या. मग सीईटीच्या वेळेस काय करणार आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचा तुमचा प्रॉब्लेम सांगतो, लक्षात घ्या. तुमचं असं आहे बरं का बाळांनो, की तुम्हाला रिव्हिजन शिवाय पेपर सोपा जात नाही. आणि सीईटीला आदल्या दिवशी नाही रिव्हिजन होते, लक्षात ठेवा. तुम्हाला आजपासून सुरुवात करायची आहे. आजपासून तुमची रिव्हिजन स्टार्ट झाले, डोक्यात ठेवायचंय. ओके. आणि या 75 पैकी 4-5 टॉपिक तुमचे झाले नसतील. राहू दे. जे झालेत ते परफेक्ट होतील ना आणखीन. करायचे तेच परफेक्ट आहे, लक्षात घ्या. आणि ॲट द एंड टार्गेट एकच, 100 पर्सेंटाईल हे लक्षात घ्या. 100 पर्सेंटाईल समजून घ्या मी काय म्हणतोय ते. ओके. आता मुद्दा असा आहे, करा, करा आणि कारणं द्यायचं बंद करा. आणि सगळ्यात इम्पोर्टंट, रात्रभर जागायची गरज नाहीये. 9-10 ला झोपायचंय. पहाटे उठा, 5 ला उठा तरी बास झालं. झोप परफेक्ट व्हायला पाहिजे. विनाकारण टेन्शन नको आहे. आणि मुलींचा एक मोठा प्रॉब्लेम काय असतो, मी दरवर्षी बघतो पालक उगाच चतकोर चपाती खाणार, अर्धी चपाती खाणार, एक चपाती. विनाकारण कमी जेवायचं. काय काय प्रॉब्लेम काय आहे? विनाकारण स्वतःची तब्येत कशाला बिघडवायची आहे? का टेन्शननं जेवण जात नाहीये? हे असले प्रकार नको आहेत. हेल्थ इम्पोर्टंट आहे. नाहीतर सगळं तुम्ही केलंय आणि सीईटीच्या वेळेस जर आजारी पडला ना, संपलं. ऑलरेडी ड्रॉप घेतलाय. मग सीईटीच्या वेळेस पुन्हा आजारी पडला, तेही चालणार नाही. आजारी पडणारच नाही जर तुम्ही मन शांत ठेवलं तर. जर तुम्ही दुसऱ्याकडे लक्ष दिलं नाही तर, स्वतःहून अभ्यास केला तर. टार्गेट फिक्स आहे. 21 तारखेपासून सुरू होतोय. ओके. टेस्ट वर्क आम्ही आजपासून सुरू करणार, लक्षात घ्या. क्वेशन सिलेक्ट करतानाच दी बेस्ट घेणार आहे.
आणि डी बेस्ट म्हणजे कसे सांगू का? फिजिक्सचे क्वेशन्स घेताना मी 20, 21, 22 पर्यंत पण जाणार आहे. 2000 म्हणतोय मी तुम्हाला. त्याच्यानंतर 18, 19 पण घेणार आहे. नुसते 25 नसणार आहेत लक्षात घ्या. केमिस्ट्रीमध्ये फक्त 21 नंतरचे कारण पुस्तक बदललंय. मॅथ्स बुक बेस्ड घेणार आहे. पुस्तकात आलेले प्रश्न देणार नाही. मला जे लेव्हलचे प्रश्न नकोच आहेत. अरे नकोच आहेत म्हणजे का बरं? खरं सांगू का? मी मॅथ्सच्या खूप लोकांच्यावर बोललोय. 5-5, 7-7 मिनिटं लागतात शिक्षकांना सोडवायला तसले अवघड न्यूमेरिकल्स आहेत. एवढा वेळ नाही आपल्याला सीईटीत. स्किप करायचं इमिडिएटली. हां, जेईई लेव्हलचे 5 प्रश्न दिले सोडून. पुस्तकातले 40 आहेत, ते केले पाहिजेत. त्याप्रमाणे मी क्वेशन सिलेक्ट करणार आहे. मग जोरात अभ्यास करा. आता मला कुठली कारणं देऊ नका. कमेंटमध्ये सांगा, की हे करून दाखवायचंय आपल्याला लक्षात घ्या. ऑल द बेस्ट.